समाचार अब तक, सत्य का साहस। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला सातारा दौऱ्यावर। जेजुरी येथील गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त। महेश बाबूंचा गुंटूर करम आता OTTवर 177 कोटींची कमाई। घोसाळकरांच्या गोळीबाराची चौकशी होणार, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। बारामती शहर पोलिसांकडून 4 अल्पवयीन मुलींचा तत्काळ शोध। पाकिस्तान निवडणुकीत नवाज शरीफ यांनी लाहोर जिंकले। धायरीत 9 इमारतींवर महापालिकेचा हातोडा, अनधिकृत बांधकामावर कारवाई। गडचिरोलीमध्ये जखमी वाघाला वनाधिकाऱ्यांनी केले जेरबंद। पुण्याला पुरेसे पाणी, उन्हाळी सिंचनासाठीही एक आवर्तन देणार। सोशल मीडियाच्या ओळखीतून बलात्कार, तरुणीचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गुंडांबरोबर चाय पे चर्चा, राऊतांचा आरोप। राबडी देवी आणि त्यांच्या 2 मुलींना जामीन मंजूर। आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव सदनिका दडपल्याचे प्रकरण। कुरुंदवाड नांदणी खून प्रकरणात 2 संशयित ताब्यात, 1 फरार। अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी मॉरिस नोरोना यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद। नाशिकमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल। महाराष्ट्र सरकारचा गुगल कंपनीसोबत करार, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य। काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत। तिबेटमध्ये आढळले प्राचीन काळातील 33 विषाणू। हल्द्वानीत हिंसाचार, 4 ठार, 100हून अधिक पोलीस जखमी। पुण्यातील विवाहितेवर मिरजेत सामूहिक बलात्कार, 7 जणांना अटक। कोल्हापूरमध्ये दानवेंच्या भेटीवेळी क्षीरसागर यांच्या घराजवळ तणाव। मनोज जरांगे पाटलांचा इशारा, मंत्री भुजबळांवर साधला निशाणा। कांदा निर्यात बंदीला 2 महिने, सरासरी दर 1100 रुपये क्विंटलवर। सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदमचा खून। पाकिस्तानात मतदानावेळी दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट, 7 पोलिसांसह 16 ठार। न्यायालयातील अग्निसुरक्षा राम भरोसे, एक्स्टिंग्विशर रेफिलिंगकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। 4थी पर्यंतच्या सर्व शाळा सकाळी 9 नंतर उघडणार। नांदेडमध्ये भरधाव कार पुलावरून खाली कोसळली, भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू। शेअर बाजारात विक्री सुरूच, सेन्सेक्स 71,300च्या जवळ, निफ्टी 21,700च्या पातळीवर। राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आता 28 पासून, हंगामी समितीचा निर्णय, तयारी नसल्याचे कारण। दिल्लीतील शेतकऱ्यांची बैठक निष्फळ, आता 16 फेब्रुवारीला भारत बंदची घोषणा। संभाजीनगर गंगापूरला अपघातात बापासह 2 मुले ठार, पत्नी गंभीर, मजूर कुटुंबावर घाला। भारत हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जाईल, बागेश्वर धाम यांचे प्रतिपादन। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक। पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रोला जोडून स्काय बस होणार। डबल डेकरची भरारी, प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार। आगामी वर्षात नव्या 186 बसेस ताफ्यात येणार।